हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज मुलाची फरमाईश आहे. आई ओरिओ मिल्क शेकर. तो थंड असं थंड पितो, पण तो असं चहा कॉफी हे काही खात नाही, पित नाही. त्याच्यामुळे त्यानं म्हटलं चला आज त्याची फरमाईश आहे. तो कधी असं फार असं म्हणत नाही मला थंड हे कर म्हणून. आज म्हटलं चला करावं, आज ओरिओ मिल्क शेक करावं म्हणून. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. हे बिस्किट आहेत ओरिओचे आणि साधा आपलं थंड दूध आहे. तो साय खात नाही म्हणून मी साय याच्यामध्ये भरपूर घातलेली, कारण तशी तो साय खाते, दूध पितच नाही, फार तर पोटात जात नाही म्हणून साय म्हटलं भरपूर घालावी म्हणून. याच्यात माझ्या दुधात साय भरपूर आहे. तुमची मुलं जर खात नसतील ना, साय खात नसतील ना, असं काही केलं की त्याच्यात टाकायचं म्हणजे मुलांची पोटात साय जात जाईल. याच्यात साय भरपूर आहे. तर हे दूध आहे आणि साखर, बस एवढंच साहित्य लागते. आता हे कसं करायचं मी सांगते तुम्हाला. बिस्किटाचे ना तुकडे करून घेते. आणि याच्यामध्येच मी साखर टाकते. आपण दूध टाकल्यानंतर साखर टाकली ना, काय होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना, साखर तशीच राहते, साखर पूर्ण विरघळतच नाही. म्हणून आधी आता मी बिस्किट घेतले, आता याच्यातच साखर टाकली, दोन्ही एकदम बारीक होईल. साखर आता तुम्ही जितके आहे, कारण बिस्किटामध्ये क्रीम असते पण गोड असते, मोजकी साखर घालायची. बघा तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे साखर घालायची. आणि आता हे मी ना सगळं आधी बारीक करून घेते. छान बारीक झालं. आणि आता ह्याच्यामध्ये दूध घालते. या दुधामध्ये साय, हे सगळं दूध घालून देऊ. आणि आता हे ग्लासमध्ये होते. आणि हे बघा आपलं ओरिओ मिल्कशेक तयार आहे. किती वेळ लागला? 5 मिनिटंही लागली मला ओरिओ मिल्कशेक करायला. आता याच्यात तुम्ही वरती आईस्क्रीम घाला किंवा मिक्सरमधून काढताना कुठलं आईस्क्रीम घातलं तरी चालेल. वरती चॉकलेटचे हे टाका, काही पण टाका, थंड चॉकलेट टाका, आईस्क्रीम टाका, कुठलंही आईस्क्रीम घालायचं, चॉकलेट घाला, वरती याचा चुरा घाला, ओरिओ बिस्किटचा वरती चुरा घातला तरी चालेल. डेकोरेशनला मी डेकोरेशन केलेलं नाही आहे, मी साधं ठेवले आहे. तर डेकोरेशन करायला तुम्ही काही करू शकता याच्यावर. बघा, जर तुमची मुलं खरंच बिस्किटं खात नसतील, म्हणजे दूध पित नसेल, बिस्किटं सगळे खातात, कारण ओरिओ बिस्किट क्रीमचं असते, मुलं खातात, पण दूध जर पित नसतील ना, तर खरंच ही रेसिपी करा आणि त्यांच्यासमोर सांगा मी दुधात बिस्किटं घालते बरं का, असं सांगून लहान मुलांना खरंच खाऊ घाला. त्यानिमित्तानं मुलं दूध पितील, तुमचे मुलं दूध पितील. कारण माझ्या मुलांना लहानपणी भयंकर त्रास दिला. एवढंसं खायला अर्धा पाऊण तास लागला, दूध तर पितच नव्हते. दूध प्यायला तर भयंकर त्रास दिला. लहान मुलं का कोणास ठाऊक, पण दूध नाही पित, खूप कंटाळ करतात. दूध क्वचितच मुलं दूध पितात, नाही तर लहान मुलं दूध प्यायला फार कंटाळ करतात. त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे बरं का, लहान मुलांसाठी. बघा ही कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला. म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला
बघायला मिळतील. बाय. बाय.